एक सांगू का? 2 दिवसापूर्वीच आम्ही छावा मूव्ही बघून आलो आणि काल मी ॲक्चुअली एक रील टाकली होती, ज्यामध्ये मी सांगितलं होतं, की मला तो मूव्ही का बघायचा होता, म्हणजे मी का एक्साइटेड होते आणि आज मी तुम्हाला सांगते, की मला तो कसा वाटला. सगळ्यात पहिल्यांदा तर कास्टिंग. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये विकी कौशल आहे आणि इतकी सुंदर त्याने ॲक्टिंग केलेली आहे ना, की प्रत्येक वेळी असं वाटतं, की येस, आपले महाराज असेच असतील, असेच बोलत असतील, असेच चालत असतील. त्यामुळे परफेक्ट फील होतात महाराज त्याच्यामध्ये. विलेन औरंग्या त्याची भूमिका केलेली आहे अक्षय खन्नानी. एकदम परफेक्ट केलेली आहे आणि आपले मराठी पण भरपूर कलाकार आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे. रश्मिकाबद्दल जरा निगेटिव्ह बोलतायत सगळे, पण मला अजिबात तसं निगेटिव्ह काहीच वाटत नाहीये तिच्याबद्दल. तिने खूप छान ॲक्टिंग केली आहे. थिएटरमध्ये बसल्यावर जर तुम्ही तिला रश्मिका म्हणून बघितलं, तर तुम्हाला थोडंसं 19-20 वाटेल. तिच्या भाषेमध्ये थोडासा साउथ इंडियन ॲक्सेंट वाटेल. पण जर तुम्ही महाराणी येसूबाई साहेब अशा दृष्टीने तिच्याकडे बघितलं, तर ती कुठेच कमी नाही वाटलेली. खूप छान वाटली. मला तर खूप आवडली तिची पण ॲक्टिंग. आणि अजून एक गोष्ट, ती साउथ इंडियन आहे ना, म्हणून असंही होऊ शकतं, की तिचे फॅन्स थिएटरमध्ये मूव्ही बघायला जातील, पण बाहेर पडताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे कोण होते, हे जाणून ते येतील. आणि ही काही कमी अभिमानाची गोष्ट नाहीये. मला वाटतं ती परफेक्ट कास्ट आहे महाराणी येसूबाई साहेब यांच्या रोलसाठी. मूव्ही सुरू होताना प्रचंड शिट्ट्या, प्रचंड टाळ्या, प्रचंड गर्जना तुम्हाला ऐकायला मिळतील. पण मूव्हीच्या शेवटी जो काही सिक्वेन्स दाखवलेला आहे ना, छत्रपती संभाजीराजांचे हाल, कैद आणि या सगळ्या गोष्टी, तिथं मात्र पिन ड्रॉप सायलेन्स होता थिएटरमध्ये. कुणीही एक शब्द सुद्धा बोलत नव्हतं आणि लिटरली सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. श्री शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवरती ही पूर्णपणे गोष्ट होती आणि मी ती कादंबरी कॉलेजमध्ये वाचलेली आहे आणि लिटरली मी वाचता-वाचता खूप वेळा रडली होती आणि जस्ट इमॅजिन की मोठ्या पडद्यावर आपण छत्रपती संभाजी महाराजांना असं बघतोय. लिटरली त्यांची नखं काढलेली आहेत, जखमांवरती मीठ चोळलेलं आहे, डोळ्यांमध्ये तप्त सळ्या घातलेल्या दाखवलेले आहेत. जे सगळे हाल मोठ्या पडद्यावरती दाखवलेले आहेत आणि आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्यावेळी जाणवतं की आपण किती हतबल आहोत, आपण किती हताश झालोय. आपल्या राजासोबत एवढं सगळं घडलं आणि आपण तो इतिहास नाही बदलू शकलो. सो हे जे आहे ना, ते तिथं लिटरली जाणवतं आपल्याला. हे सगळं तर दाखवलेलंच आहे, पण मला जो खूप जास्त आवडलेला डायलॉग किंवा सीन जो आहे ना, तो हा आहे, की औरंग्या छत्रपती संभाजी महाराजांना विचारतोय, की तुम हमारी तरफ आओ, हम तुम्हें ये देंगे, वो देंगे और तुम्हें धर्म बदलना पडेगा. आणि या वाक्यावरती छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, तेवढ्याच तिडकीनी, की "अरे तुम हमारी तरफ आओ, हम भी तुम्हें ये देंगे, वो देंगे, सब कुछ देंगे और तुम्हें धर्म भी नहीं बदलना पड़ेगा." आई शपथ! तर या डायलॉगला कळतं, की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय लेव्हलचा होता, काय लेव्हलची शिकवण शंभूराजांनी महाराजांकडून घेतली होती आणि ती किती मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपून ठेवली होती. असा सिनेमा मराठी भाषेमध्ये सुद्धा यायला पाहिजे, नो डाउट. तो पुन्हा-पुन्हा आला तर आम्ही पुन्हा-पुन्हा थिएटरमध्ये जाऊन तो बघूच. पण हिंदीमध्ये सुद्धा आला पाहिजे. का? कारण मराठी सिनेमा असेल, मराठी कलाकार असतील आणि तो पिक्चर आपण भले भरपूर भाषांमध्ये डब जरी केला ना, तरी बाकीची लोकं आपले कलाकार आहेत आणि आपल्या कलाकारांकडे बघून मराठी मूव्ही बघणार नाहीत. पण हिंदी सिनेमा आहे, बॉलिवूड लेव्हलचा आहे. त्यामुळे का होईना तो जगभरामध्ये खूप लोकं बघतील आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कोण होते? त्यांनी काय केले अख्ख्या हिंदुस्थानासाठी ना, ते लोकांना कळेल आणि ते कळणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे हा सिनेमा हिंदी भाषेमध्ये सुद्धा यायलाच पाहिजे होता आणि येस तो आलाय तर आपण तो बघितलाच पाहिजे. मी सगळ्यांना सांगेन, की हा जरूर बघा. आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत, लहान मुलांसोबत, सगळ्यांसोबत बघा. एक गोष्ट मला थोडीशी इथं नमूद करायची ती म्हणजे मूव्हीमध्ये जे फायटिंगचे सीन आहेत ना, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा पंचतत्वांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फायटिंग सिक्वेन्स दाखवलेले आहेत. तर ते बघायला खूप छान वाटतात. पण म्युझिकमुळं ते असं वाटतं, की म्हणजे ते आपल्याला मराठी पण फीलच होत नव्हतं तिथे. त्यामुळे मी लिटरली श्रुतीला म्हणत होते, की "अगं श्रुती, फायटिंग छान आहे, पण इथं ॲट ते आपलं देवदत्त मनीषा बाजेंचं, "ए आले मराठे, आले मराठे, आदिनं अंत अशा शिवाचे" हा रॅप जरी लावला असता ना, तरी ती फायटिंग फील झाली असती. सो मला असं वाटलं तेवढंच, की देवदत्त मनीषा बाजे असतील किंवा अजय अतुल यांच्याकडे जर म्युझिकची जबाबदारी सोपवली असती. पण ठीक आहे, जरी तसं काही नाही घडलं, ए आर रेहमानचं जरी म्युझिक असलं, तरीसुद्धा
मूव्ही जबरदस्त आहे. तुम्ही बघितला का? आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी बघितला नाही, प्लीज नक्की बघा. अरे, आपल्या राजाचा पिक्चर आहे, का नाही बघायचा?